नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण इस्लामपूरमध्ये एका खोडव्याच्या प्लॉटमध्ये आहोत. हा एक 15 दिवस झाला आपली ही लागण गेलेली आहे. 8632 या व्हरायटीची लागण आहे. यामध्ये जरा घोणसीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण याचा जो पाला आहे तो गट्ट्याला दिलता, गट्टी बांधून नेलता आणि राहिलेला पाला थोडा आपण पेटवलेला आहे. तर आता खोडवा नियोजन करताना आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खोडवा ऊस तुटल्यानंतर जो खोडवा राहतो आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला खोडव्याची भरणी वेळेत करणं हे का आणि किती गरजेचं आहे ह्याच्याबद्दलच आपण थोडंसं बोलणार आहोत. आता ज्यावेळेला ऊस आपला लागण ज्यावेळेला जाते त्यावेळेला आपण बऱ्यापैकी पाणी सुरुवातीला तोडलेलं असतं महिनाभर. त्यामुळं ऊस एकदम म्हणजे जमीन एकदम अशी दांड येते, भेगा पडतात जमिनीला. त्याच्यामुळं आपण ह्या प्लॉटला काय केलं की एक पाणी बगला मारून एक पाणी दिलेलं आहे. आता ह्या बगला का मारायच्या, तर आपल्याला भरणी करताना ही जी माती आहे ती आपल्याला परत बोधाला लावता यावी, माती मोकळी व्हावी म्हणून आपण ह्या बगला मारलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये काय होतं की बरेच शेतकरी काय करतात की ऊस फुटायची किंवा खोडवा फुटायची वाट बघतात. तर खोडवा न फुटायची वाट न बघता आपल्याला ऊस गेल्यानंतर सर्वसाधारण एका महिन्याच्या आत जर आपल्याला भरणी करता आली तर ते अतिशय फायदेशीर आपल्या ऊस म्हणजे खोडवा उत्पादनासाठी अतिशय फायदेशीर अशी बाब आहे. त्याचं कारण मित्रांनो असं की ज्या वेळेला आपण 2 वेळा म्हणजे समजा बगला मारताना आपण बगला मारतो, परत खताचा डोस टाकतो, त्याच्यानंतर पाणी देतो 2-3, परत ऊसाचा फुटवा करून घेतो आणि त्याच्या वेळेला काय होतं की ह्या मुळ्या सगळ्या बऱ्यापैकी डेव्हलप झालेल्या असतात आणि परत भरणीच्या वेळेला आपण परत आणि खाली जमिनीमध्ये मेसागेत करतो. त्यामुळं ज्या आपण ह्या महिना दीड महिना खोडवा फुटायच्या स्टेजमध्ये जे काम केलेलं असतं किंवा रूट डेव्हलपमेंट झालेली असते, खतं टाकलेले असतात, ते परत आणि भरणीला सगळ्या मुळ्या तुटतात आणि परत सुरुवातीपासून परत रूट डेव्हलपमेंट किंवा बाकीचं पिकाला त्याला मुळ्या तुटल्यामुळं पिकावर किंवा खोडव्यावर बराचसा ट्रेस येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, तर ज्यावेळेला आपण लागण करतो त्यावेळेला आपण एकरी सर्वसाधारण 7,500 ते 6,000 डोळं लावतो आणि एकरी आपण 40,000 ऊस घेतो. म्हणजे ज्यावेळेला खोडव्याचं पीक आपण राखतो त्यावेळेला 40,000 खुडकी आपल्याला असे 40,000 खुडकी एकरी आपण गृहीत धरली तर आता इथं तुम्ही बघू शकता एका खोडक्याला कमीत कमी जमिनीमध्ये 1, 2 आणि 3 म्हणजे तिन्ही सक्षम डोळे 3 आहेत. म्हणजे 40,000 ऊस आपण धरले आणि एका खोडक्याला जर आपण 3 डोळे धरले तर 1,20,000 डोळे आपल्या खोडवा पिकामध्ये अस्तित्वात असतात. आणि ह्याच्यामुळं काय होतं, जर आपण भरणी जर वेळेत केली नाही खोडव्याची तर ह्या 1,20,000 डोळ्यापासून आपण गृहीत धरू कमीत कमी 3 फुटवे जरी आले तरी आपल्याला 12×36 3,60,000 आपल्याला ऊस ह्यातनं पैदा होतात. आणि आपल्याला तुम्हाला माहीतच आहे की लागण असू दे किंवा खोडवा असू दे, ऊसामध्ये संख्या नियंत्रण हे अतिशय गरजेचं आहे आणि 40,000 ते 45,000 ऊस आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी असे प्रयोग केलेत आणि ते अतिशय चांगले त्याचे रिझल्ट मिळाले आहेत. तर ऊस गेल्यानंतर ऊस कारखान्याला गेल्यानंतर जो आपण खोडवा पीक ठेवतो तर त्याची जी भरणी आहे ही सर्वसाधारण जेवढं शक्य तेवढं, म्हणजे अगदी जर तुम्ही पाला पेटवला असला तर तुम्ही 8-10 दिवसात सुद्धा भरणी करू शकताय किंवा समजा पाला गट्ट्याला दिला असला परत पाणी पाजून एखाद्या सर्वसाधारण 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आत हा बेसल डोस टाकून आपण भरणी ऊसाला करणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होतं की हे जे खोडकी जे आहेत, आता हे आपण इथं बघू शकतोय, ह्या खोडक्यावर ज्यावेळेला आपली माती जाते, ज्यावेळेला भरणीची माती जाते त्यावेळेला कंट्रोल्ड असा परिस्थितीमध्ये फुटवा होतो. म्हणजे जे अतिशय जाड आणि लिमिटेड फुटवा होतो. त्याच्यामुळे जी आपल्याला संख्या नियंत्रणाची जी गरज असते ती आपल्याला ही सुरुवातीपासूनच आपल्याला इथे मेंटेन होती. म्हणजे नेमका फुटवा होतो, जाड फुटवा होतो
आणि जो फुटवा होतो तो शेवटपर्यंत टिकतो. ज्यावेळेला आपण जर फुटवा आपण काढत बसल्यानंतर 2-3 महिन्यानं जर भरणी करायची म्हटलं तर 3 महिन्यामध्ये आपल्याला फुटवा जास्त येतो आणि परत भरणी केल्यानंतर जो सक्षम फुटवा आहे तो जगतो आणि बाकीचे फुटवे मरून जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये संख्या जास्त झाल्यामुळे सुरुवातीला जो मूळ फुटवा किंवा जो जगणारा फुटवा आहे तोही कमकुवत होतो आणि सगळेच ऊस आपल्याला बारीक ऊसाला खोडवा पिकाला आपल्याला जाडी मिळत नाही. तर रासायनिक खताचा जो आपल्याला बेसल डोस आहे त्याच्यामध्ये आपण जे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील, NPK असतील, सेकंडरी आणि तुमचे सल्फर असेल आणि त्याच्याबरोबर जीवाणू, सेंद्रिय ह्या सगळ्याचा वापर करून आपल्याला खोडवा पिकाची भरणी ही लवकरात लवकर करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण ही भरणी करतो त्यावेळेला जो फुटवा येणार, जो ऊस येणार हा शेवटपर्यंत टिकणारा आणि भरणीनंतर किंवा 3-4 महिन्यानंतरची जी मर तयार होते ते आपल्याला अतिशय नगण्य अशी मर तयार होते. आणि दुसरी गोष्ट कसं होतं की आता आपण जर ऊसामध्ये बघितलं तर ऊस हे आपण 14-15 महिन्यांना कारखान्याला गेलेला आहे. त्यामुळे लागण पिकाच्या ज्या मुळ्या आहेत त्या ऊस पिकाच्या मुळ्या ह्या सगळ्या जमिनीतल्या प्रत्येक इंचामध्ये तिची मुळी असते. त्याच्यामुळे एकदाच आपल्याला मेहनत करून बागला मारून जर भर लावली आणि परत आपण फक्त पाणी पाजत बसलो किंवा ठिबकनं पाणी पाजत असेल आणि बेसल डोस टाकून जर भरणी केली तर आपल्याला त्या वारंवार मुळ्या ज्या तुटल्या जातात ऊस पिकाच्या त्याचा आपल्याला त्या टाळता येतात आणि त्यामुळे आपल्याला ऊस पिकाची अतिशय जोमदार आणि चांगली वाढ होते. आणि दुसरी गोष्ट कसं होतं की जर आपण भर न लावता हा असाच जर आपण हे ठेवला खोडव्या पिकाचे जर ही ठेवलं तर सूर्यप्रकाश हा डायरेक्ट खोडक्यावर त्यामुळे ज्या ओपन ज्या खोडक्या आहेत त्याच्यावर सूर्यप्रकाश डायरेक्ट पडतो आणि जिथं सूर्यप्रकाश जास्त डायरेक्ट पडतो तिथं आपल्याला फुटवे जास्त म्हणजे भरपूर फुटवे होतात पण बारीक फुटवे होतात. तेच जर आपण या खोडक्यावर भरणीनं माती लावली तर त्यातनं जो फुटवा येतो तो अतिशय लिमिटेड आणि जाड फुटवा येतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट खोडवा पिकाच्या नियंत्रणामध्ये आहे. शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की ही जी प्रॅक्टिस आहे एकदा करून बघा, त्याचे खूप रिझल्ट चांगले असतील. आपण थोड्या वेळानं आपण ह्या खोडव्या पिकाला बेसल डोस काय आपण दिला आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे, नमस्कार. या ठिकाणी आपण बघू शकतोय बेसल डोस आपण इथं आणून ठेवलेला आहे. आता घात आली की आपण त्या प्लॉटला बेसल डोस करणार आहे. त्याच्यामध्ये इफकोचं 10-26 पोटॅश आणि 10-26 पोटॅश आणि अमोनियम सल्फेट युरिया अशा पद्धतीने डोस. त्याच्यानंतर सल्फर निंबोळी पेंडीचे 30 किलोची 2 बॅग आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट, बोरिक ॲसिड आणि हे 98% ह्युमिक ॲसिड आपण हे 2 किलो एकरी आपण वापरतो. कारण काय होतं की ग्रॅन्युलरपेक्षा हे 98% 2 किलो एकरी आपल्याला एकदम चांगले रिझल्ट देतात. आणि हे महत्त्वाचा हा प्रोडक्ट जो आहे बायोलिफ्टर हे अतिशय चांगला रोल करतं. जे आपण आता खतं सगळी टाकतो आहे ती पिकापर्यंत न्यायचं काम हे बायोलिफ्ट जीवाणू करतात. हे जे जीवाणू आहेत हे स्पोअर बेस आहेत, त्याच्यामुळे आपण हे रासायनिक खताबरोबर आपण वापरू शकतो. जीवाणूची सेपरेट आळवणी काही करायची गरज नाही. हे स्पोअर बेस असल्यामुळं रासायनिक खताबरोबर आपण ह्याचा वापर करू शकतो. एकरी 4 किलो आपण वापरतो. तर ह्या पद्धतीनं हा बेसल डोस आहे. आता ह्या पद्धतीनंच बेसल डोस आणि ह्या पद्धतीनंच खोडवाचं नियोजन केलेला एक बोरगावमधील एक प्लॉट गेल्या वर्षीचा आहे. त्याचा व्हिडिओ मी ह्याच व्हिडिओमध्ये पुढं अटॅच करत आहे. तो आपण बघावा, त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात, तुमच्या लक्षात येईल. नमस्कार.